आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। श्री राजेंद्र पाटील। नमस्कार अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील खिद्रापूर येथील ग्रामस्थ गेले कित्येक पिढ्यांपासून त्या गावामध्ये राहतात। 1958 साली स्थापन झालेल्या या खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्याला प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड फाळा हे तो पिढ्यानपिढ्या भरतोय। तरीसुद्धा 2019 मध्ये भयंकर मोठा महापूर हा माझ्या मतदारसंघामध्ये आला। जवळपास 124 घरांची पडझड आणि 174 घरांची पडझड झाली। त्यावेळी सुद्धा शासनाकडून झालेल्या घरांना अनुदान असेल किंवा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या फाउंडेशनच्या मदतीच्या माध्यमातून जवळपास 40 घराचं बांधकाम करून दिलं। परंतु आता पुरातत्व विभागाने गावातील 51 घरे अतिक्रमण असल्याचे सांगून त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या आहेत। अतिक्रमण हटवण्याबाबत पुरातत्व विभागाने न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने सदरचे 71 घरावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। सदर घरे ही अतिक्रमणित नसून वर्षानुवर्ष तेथे अनेक पिढ्या हे लोक रहिवासी या ठिकाणी करतात। गेल्या अनेक वर्षापासून घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण झालेली आहेत। शासनाने बांधून दिलेली घरे आता अतिक्रमण ठरवून पाडण्याचा दिलेला आदेश ही अतिशय गंभीर बाब असून या अन्यायाच्या विरोधात गेली काही दिवस कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे की सदर बाबतीमध्ये आपण शासनानं लक्ष घालून त्या लोकांची 71 घरं ही अनेक दिवसांच्यापासून ते त्या ठिकाणी राहतात ती वाचवावी ही शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।